मंगेशकर हॉस्पिटलमधील त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जीवापेक्षा पैसा प्यारा झाल्याने गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले 10 लाख। मात्र पैसा नसलेले त्या महिलेला दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यात आले आणि त्या महिलेचे जुया बाळाला जन्म दिला। मात्र त्या महिलेला स्वतःला मात्र जीव गमवावा लागला। या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी करून अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागितला असून जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे। प्रसूतीचा त्रास होत असताना तनिषा भिशे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते। मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला 10 लाख रुपयाची मागणी केली। इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना पडला। अखेर 2.5 लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही। परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला। दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेचा त्रास झाला व महिलेचा पती सुशांत भिशे हे भाजप आमदार अमित गोरके यांचे सुये सहाय्यक आहेत। रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हटल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला, तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही। परिणामी गर्भवती महिलेने 2 गोंडस जुया मुलांना जन्म दिला। मात्र महिलेला आपला जीव गमावा लागला। या घटनेबाबत आमदार अमित गोरके यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती।